नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांची मनापासून धन्यवाद. आणि आज मी करणार आहे दिवशी, कारण दिवशी करून भरपूर दिवस झाले आणि रोज रोज भाकरीच चालू आहे. त्याच्यामुळे आज बदल काहीतरी करायचं म्हणून दिवशांचा बेत केला आहे. आणि आत्यांना पण आवडतात आणि यांना पण आवडतात, त्यामुळे आज करायचं आहे. आणि कोशिंबीर पण करणार आणि सुकी डाळ पण करणार, कारण हे बाकीचे खात नाहीत कोशिंबीर वगैरे, शाकाहारी आहेत. आणि आता बाकीचं मी करून घेते. आणि मी पाणी ठेवलंय, त्याच्यात थोडंसं मीठ आणि तूप घातलंय. आणि जेवढं पीठ असते तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण बरोबर होते. तुम्हाला मी दाखवते आता. हे मी 2 तांबे पाणी घेतले, त्यात मीठ आणि तूप घातले. चवीनुसार मीठ घालायचं. आणि हे पीठ घेतलंय मी चाळून, तांदळाचं पीठ आहे. मोठ्या तांदळाचं असलं तर आणि चांगलंच, कारण दिवशी छान होता त्याने. आणि सकाळी मी नाश्त्यासाठी उपीट केलं होतं आणि आता दिवशांची तयारी करणार, कारण दिवशी करायला थोडा वेळ लागतोय. सकाळपासून मग उपाशी राहायचं होत नाही, म्हणून थोडंसं उपीट केलेलं मी सकाळी. आम्ही आता उपीट वगैरे खाऊन सगळं आवरले आणि आता दिवशी करून घेणार. त्याच्यासाठी पाणी ठेवलंय मी भागवाट करायसाठी. त्याच्यात थोडं मीठ घालते. थोडंसं तूप पण घालते. पाणी उकळले, आता हे पीठ मी याच्यात घालून घेते. पाणी उकळलं की लगेच हे पीठ त्याच्यात घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं सगळं लवकर. आणि गॅस चालूच ठेवायचा थोडा वेळ बारीक करून. हे लवकर मिक्स करून घ्यायचं सगळं. हे असं झालंय. गरम आहे खूप. हे एक 5 मिनिटं कमी गॅसवरती पर्यंत ठेवून द्यायचं, जरा झाकून. जे वाफेवरती परत ते जरा पीठ एकजीव होते. हे 5 मिनिटं मी वाफेवर ठेवले बारीक गॅसवरती. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आई आणि ताई पण दिवशी आमची छान करतात. आईकडूनच शिकले आम्ही. आणि हे दिवशी करायचं पीठ आपलं तयार आहे. वाफेवर 5 मिनिटं मी ठेवलं होतं ते परत, आणि त्यामुळे छान फुलून आले. आता हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे दिवसाचं भागवाट मी परातीत काढून घेतलंय आणि गरम असतानाच मळायचं असते, त्यामुळे हाताला चटके बसतात, म्हणून मी ते मॅशर असते त्यानं थोडं बारीक करून घेतलं. चांगलं मळून घ्यायचं आहे, मळायला खूप लागतंय, त्यामुळे हाताने परत आणि व्यवस्थित सगळं मळून घ्यायचं. आणि मळताना थोडं कोमट पाणी वापरायचं, म्हणजे व्यवस्थित मळल्याशिवाय पीठ दिवशी चांगली होत नाहीत. आणि हे मळायलाच खूप वेळ लागतोय. दोन्ही हातांनी हे असं व्यवस्थित मळून घ्यायचं, तरच आपली दिवशी व्यवस्थित होतात, नाहीतर ती बनवताच येत नाहीत मग.
हे पीठ मी आता 10 मिनिटं तरी मळून घेतलंय सगळं आणि आता तुम्हाला गोळा बनवून दाखवते मी. असा व्यवस्थित गोळा झाला तर मग दिवशी त्याची व्यवस्थित होतात. आणि इकडे आत्याने आमच्या खोबरं वगैरे किसून दिलं मला भाजी करायसाठी. एक कांदा वगैरे त्यांनीच चिरला. सगळी तयारी करून दिली त्यांनी मला. ही तूर डाळची भाजी आणि कोशिंबीर पण करून घेतली मी. आत्याने मदत केल्यामुळे कामं पटपट आवरली माझी. आणि हो, आत्या म्हणजे आमच्या सासूबाई माझ्या. त्या खूप प्रेमळ पण आहेत आणि मदत पण भरपूर करतात. आणि कमेंटमध्ये विचारलेलं मला की आत्या म्हणजे कोण म्हणून. आत्या म्हणजे माझ्या सासूबाई. आणि ही कोशिंबीर पण करून घेते मी यात थोडंसं पाणी घालणार आहे. हे कांदा, टोमॅटो आणि खोबरं तिखट मीठ घालून मी थोडा वेळ शिजवलंय आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे मी, कारण मग नंतर अंडी फोडून घालणार आहे. त्यामुळे कोशिंबीर छान होते. हे थोडा वेळ शिजवून घेतलं मी आणि त्यात अंडी पण घातली. आता बाकीचं सगळं मी करून घेतलंय. आता दिवशी दाखवते मी कशी बनवायची ती. हाताला तेल लावून घेऊन मग मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याला मधून होल करून ते हाताने बोटाने आपल्या फिरवत जायचं. पातळ होईल तेवढं पातळ करून घ्यायचे. ही अशी दिवशी मी करून घेतली. मला पण आईसारखं परफेक्ट जमत नाही, पण प्रयत्न केलाय मी, त्यामुळे हळूहळू जमायला लागल्यात आणि आता बऱ्यापैकी करते मी व्यवस्थित. पण ताई आणि आईसारखं मला अजून पण जमत नाही. ताई तर आमची छान करते आणि आई पण करते. त्यामुळे त्यांचं बघूनच मी शिकले करायची. पण आता बऱ्यापैकी करायला जमते मला. आणि या पद्धतीने तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण नक्की जमेल. पहिल्यांदा करायचं असेल तर तुम्हाला खूप अवघड वाटतंय, पण ते जसं आपण करत राहीन तसं ते सोपं वाटते नंतर करायचं. हे बघा, दिवसा असं छान झालंय आणि आता सगळी करून झाल्यात दिवशी माझी. आता ही वाफवायला ठेवते मी. त्यासाठी मी कढई घेतली आणि त्याच्यात पाणी ठेवले. हे इडलीचं भांडं आहे माझं, त्याच्यात दिवशी पण करता येतात. हे 15 मिनिटं आता वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशी दिवशी शिजून तयार झाल्यात. दिवशी अगदी छान झाल्यात. ही सगळी दिवशी मी साईडला काढून घेतली आणि दुसरी दिवशी पण मला ठेवायची होती शिजायला. आणि ही मस्त अशी दिवशी आपली करून तयार आहेत. आणि बाकीची दिवशी मला शिजायला ठेवायची होती, ती पण मी ठेवली. तुम्ही पण या पद्धतीने दिवशी करून बघा, खूप छान होतात. तर आमचं जेवण वगैरे आटपलंय सगळं आणि दिवशी वगैरे खाऊन झाल्यात आमची. सकाळपासून त्याच कामात होतो. आणि आमच्या जवळच्या काकू, त्या आत्या, आणि त्यांनी स्वेटर शिवलंय. दाखवतो थांबा तुम्हाला. या काकूनी आमच्या या सगळ्या कामात आम्हाला मदत करतात. घरच्या मेंबर सारखे आहेत आमच्या. त्यांच्याशिवाय आमचं कुठलंच काम होत नाही. या आत्या. आणि हे स्वेटर त्यांनी शिवलंय, शॉलचं शिवलंय. किती मस्त शिवलंय, खरं विकत आणल्यासारखं वाटतंय. धुतलेलं हरवलं, मग आता घालायला थंडीचं काय करणार? थंडीच्या भीतीनं एक ताबडतोब नाही, खरोखर एकदम सुंदर, म्हणजे सुंदरच भारीच शिवलेत. आणि नंतर माझ्या मुलं असं विश्वास बसेना की मी शिवलोय म्हणून. नाही, खरंच मस्त शिवले तुम्ही. तेच की. विकत आणल्यासारखंच. आता आत्यानीच कसं म्हटले, विकतच आणले असणार, कुणा समजणारच नाही ते. शॉल दिलेली का नाही तिनं पण म्हटली. होय, हे कट वगैरे.
त्यांच्याकडे नव्हतं स्वेटर, मग आता काय करायचं म्हणून त्यांनी घरीच तयार केलंय. खरं मस्त, म्हणजे खरोखर छानच झालंय. मला तर भरपूर आवडलं. आणि हेच असं नाही, सगळ्याच वस्तू त्यांच्या पिशव्या वगैरे, ब्लाऊज सगळे त्यांनी कटिंग वगैरे छान करतात आणि शिवतात पण छान. आणि असे वेगळे वेगळे प्रकार त्यांनी भरपूर करतात. कला भरपूर आहे यांच्याकडे. आणि ह्या काकू स्वयंपाक वगैरे पण खूप छान करतात. आणि आत्ता चालले मी आईकडे. घरातली कामं सगळी आवरल्यात आणि आईसाठी वरण भात करून घेतला आहे. तब्येत तिची ठीक नाही आहे, तिला भेटून यायचं आहे. आता वाजलेत 4. तिकडे जाऊन येऊन मग नंतर घरातलं आणि बाकीचं करणार आहे मी. शेतात आहे आमचं घर, माहेर. हा बघा परिसर. वातावरण तर खूप छान आहे आणि सासर माहेर माझं गावातच आहे, त्यामुळे मी कधी पण आईला भेटायला येऊ शकते. पण घरात काम एवढं असतं व्याप की ते येणं शक्य होत नाही. तरी पण मी काल येणार होते, ते आज आले. आता बघू. ही आई आमची. थोडं आता कमी झाले, तब्येत ठीक नव्हती 2 दिवस. आता भेटल्यावर जरा बरं वाटवलंय. हायच बरी? हाय बाई, बरी आहे. जरा भेटल्यावर जरा बरं वाटलं गे. आता होतीच आहे की गोळ्या त्यांनी व्यवस्थित. ही पार्कची मनी माऊ. हे बघ. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मी आले होते दुकानमध्ये, कारण मामांना जेवायला सोडायचं होतं. हे आणि आधी गेला होता बेळगावला. काम पण तसंच होतं. ते का गेले होते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. आणि आत्ता मी 2 तास तरी दुकानमध्ये थांबणार आहे. आणि व्हॉईस ओव्हर केला आहे, कारण दुकानमध्ये बाकीचा गाड्यांचा आवाज वगैरे भरपूर येतो आहे. मी बोललेलं व्यवस्थित क्लिअर ऐकू येत नाही, म्हणून मी व्हॉईस ओव्हर केला आहे. आमची धनू भेटायला आले. गडिंग्लजमध्ये आहे म्हणून येते लवकर लवकर, कधीतरी भेटते. अभिनव आलाय नाही सोडायसाठी तिला. आता जाणार कामासाठी आलेलो. आम्ही आमच्या मावशीच्या दुकानात आलो पोळीपीठ न्यायसाठी. गडिंगला जाऊन पोळीपीठ न्यायसाठी इकडे, खास पोळीपीठ न्यायसाठी. योगायोगाने भेटली. मी पण दुकानकडे आलोय आता, त्यामुळे भेटली, नाही तर मग गेली असती. त्यामुळे आपण आता आपल्या ब्लॉगमध्ये भेटू परत. आणि तुमच्या पण आणि माझ्या पण. होय, चला बाय बाय. आणि तुम्ही इकडे स्वा. बाय बाय. तर आता आहे मी दुकानमध्ये. धनू पण येऊन मग अशी भेटून गेली, कारण तिचं काम होतं म्हणून आलेली ती. मला माहिती नव्हतं ती येणार आहे ते, पण अचानक भेटली. मी पण दुकानमध्ये आलो आज, हे बेळगावला गेलेत म्हणून. नाहीतर मी दुकानमध्ये नसतो तर आज ती भेटली नसती मला. अचानक दिसली जाताना, म्हटल्यानंतर दुकानात येऊन भेटून गेली. बरं वाटलं खरं. मुंबईला असली तर कसं सुट्टी असली तरच ती यायची, पण आता गडिंग्लजला असल्यामुळे ती मध्ये मध्ये आली तरी ते भेटू शकते. ते एक छान आहे, बरं वाटतंय खरोखर. जवळ असल्यामुळे ते एक बरं वाटतंय भेटून गेलेलं. आणि मला अजून 2 तास तरी दुकानमध्ये थांबायचं आहे, कारण हे अजून यायला वेळ होणार आहे त्यांना. ते आल्यानंतरच मग मी घरी जाणार. घरातलं वगैरे सगळं आवरून आले मी, पण आता दुकानात पण गर्दी होती मगापासून. आत्ता जरासा वेळ आहे म्हणून म्हटलं शूट करून घ्या. आत्ता थोडासा वेळ आहे, निवांत बसले आता थोडा वेळ. बघूया. आणि दुकानकडून येताना मी गेले होते भांड्यांच्या दुकानात, कारण मला साहित्य थोडं घ्यायचं होतं. हा आप्प्यांचा तवा आणि आरसा घ्यायचा होता. चाकू पण घेतला. ते सगळं साहित्य घेऊन मग मी घरी आले. असा आजचा दिवस माझा खूप छान गेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.